आज आपल्या शिर्डीमध्ये जी ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्या कंपनीच्याकडून गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाची फसवणूक केली घटना आज उघड झाली आहे. प्रामुख्यानं शिर्डी, राहता, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात नागरिक, शेतकरी, नोकरदार त्याच्यामध्ये त्याची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये शिर्डीमध्ये स्थायिक असणारे भूपेंद्र राजाराम साळवे व त्यांच्या सहकार्याने ही ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी काढली आणि जेवढी तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात 35% परतावा देतो वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता मला काही लोक सांगतात. प्राथमिक अंदाज असा आहे की 3,000 ते 4,000 लोक त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि 350-400 कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांचे आता अडकलेले आहे असा प्राथमिक अंदाज. आश्चर्य बाबकी संस्थांची कर्मचारी आमच्या शिर्डी संस्थांचे कर्मचारी त्याच्यामध्ये मोठे म्हणून अडकले गेले. त्यांनी त्याची गुंतवणूक केली कारण आज साळवेंचे वडील संस्थांमध्ये कर्मचारी होते आणि माझी प्राथमिक माहिती अशी की जवळ 6-7 कर्मचारी थेट या प्रक्रियेमध्ये सामील होते. आता स्थानिक लोकांच्याकडून पैसे घेणं एक भाग झाला परंतु त्यावर साहेब भक्तांकडून सुद्धा काही रक्कम गोळा केला आहे का हा सुद्धा एक आता चौकशीचा मुद्दा आहे. तर म्हणजे या कंपनीची मूळ आपण माहिती घेत असताना जी गुंतवणूक करणारी कंपनी तिथं रजिस्ट्रेड ऑफिस नाशिकला दाखवले आणि हे महाराज हे महाशय जे आपल्या घरातून शिर्डीमध्ये कंपनी चालवायची. तरी मला आश्चर्य वाटतं की लोक सामान्य नागरिक अशा प्रक्रियेत बळी का पडतात. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी सुद्धा माझी माहिती माझ्याकडे आहे. त्यामध्ये श्रीगोंदा, बाळनेर, सुपा, शेवगाव, देडगावकर, कांतीलाल भंडारी, राजेंद्र राऊत, समता पतसंस्थेचे गोल्ड लोन प्रमुख कानडे उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समता पतसंस्थेचे गोल्ड व्हॅल्युअर केतन लोळगे यांनी केलं तर आभार मानले. कार्यक्रमासाठी पत्रकार बांधव तसेच ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. SRB न्यूज साठी गणेश सोमवंशी, कोल्हार, भगवतीपूर. इन्व्हेस्टमेंट, मास्टर सिनर्स अशा बऱ्याच कंपन्या काढल्या. मला आश्चर्य वाटतं की एवढ्या सातत्यानं ज्या पॉलिसी स्कीम्स करू ज्या पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक होते, माध्यमं अनेक वेळा दाखवत आहे, तरी सामान्य नागरिक अशा बोगस योजनेला का बळी पडतो हे काही समजत नाही. आज याच्यामध्ये जे काही 7 लोकांवर गुन्हे दाखल झाले अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही माहिती घेतोय. आश्चर्य असं आहे की साधारण 550 कोटी रुपयांचा व्यवहार बँक खात्यावर झाले दिसतो. त्यापैकी 450 कोटी रुपये त्याने लोकांना परत केले ते बँक खात्यात दिसतात. आता त्याने फक्त परतावा दिला, बोगस खाते ओपन केले, त्या खाते ऑपरेशनल करत जेन्युइन आहेत का हा चौकशीचा भाग आहे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डी आणि राहता परिसरातील गुंतवणूकदार आहेत. परंतु मी आता पोलिसांना सातत्यानं या विषयाची चौकशी अधिक गतीने करायची सूचना देत असताना आत्तापर्यंत फक्त मला वाटतं 25 खातेदार 25 लोक पुढे आलेली आहेत तक्रार द्यायला. साधारण त्याची किंमत वाटतं 4.5 कोटी रुपये आहे. म्हणजे शेवटी तक्रार देण्यासाठी ज्या आमच्या ठेवीदारांनी किंवा गुंतवणूकदारांनी पुढे यायला पाहिजे तसे होताना दिसत नाही. कारण तर किती असेल आपलं नाव पुढे येईल, गुंतवणूक पुढे केली, किती पैसे आले, पुढे आणले. परंतु आता आर्थिक गुन्हे शाखेकडे आता तपास केलेला आहे, देण्यात आलेला आहे आणि मला वाटतं सगळ्या फ्रंटवर आपण त्या संदर्भात आता माहिती घेतोय की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट्स, त्याचे जे मोबाईल रेकॉर्ड्स, त्याचे नातेवाईकांचे रेकॉर्ड्स, कॉल रेकॉर्ड, त्या मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे कोणाही संपर्क होते फोनवर, त्या सगळ्याच माहिती आता हळूहळू पुढे येते.
कुठल्या परिस्थितीमध्ये या ग्लोबल इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांचा निधी त्यांना त्याची गुंतवणूक परत मिळाली पाहिजे त्या दृष्टीने आपण आपल्या पद्धतीने कारवाई करतोच आहे. माझी या निमित्तानं जे ठेवीदार गुंतवणूकदार आहेत त्यांनाही विनंती आहे की आपणही मला त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तरी जर स्थानिक गुन्हे आयोग शाखेच्या अधिकाऱ्यांना जर गुंतवणूक जर काही माहिती द्यायची जर दिली तर आणखी तपास करण्यामध्ये मदत होईल. आता जर गुंतवणूकदारच पुढे येत नाही तर कुठं तसं अडचण आहे आणि बरं बऱ्याच वेळा त्याला पोलिसांची भीती वाटत असेल. मला वाटतं नम्रपणे सांगायचं आहे की त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. इथे आपल्या विशेष करून त्यांनी आणि त्याचं नाव मला वाटतं जाहीर न करता जाहीर न करण्याच्या याच्यावर हमीवर त्यांनी जरा पोलीस विभागाला या संपूर्ण प्रक्रियेत आणखी जर माहिती देऊन सहकार्य केलं ते तपासाला आणखी चांगली गती देत आहे. मात्र आम्ही त्या विषयामध्ये फार गंभीर आहोत. कुठल्या परिस्थितीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना ठीक आहे चुकीचा बरोबर अनंतरचा मुद्दा आहे पण गुंतवणूकदाराला त्याची रक्कम परत मिळाली पाहिजे त्या दृष्टीने सगळ्या विभागाला त्या पद्धतीच्या पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.